नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं या चॅनलवरती स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये जी आत्ता परीक्षा झालेली आहे महाराष्ट्र बोर्ड जी जुलै महिन्यातली जी परीक्षा झाली त्या परीक्षेमध्ये आपण त्या परीक्षामधील अर्थशास्त्र विषयाचा जो 80 गुणांचा पेपर आहे तो आपण या ठिकाणी बघणार आहोत। काही प्रश्नांची आपण उत्तरं बघणार आहोत, काही प्रश्नांविषयीची आपण चर्चा करणार आहोत। त्या व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पूर्णपर्यंत शेवटपर्यंत बघा। म्हणजे तुम्हाला प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं आहे, कोणते प्रश्न विचारले जातात याचा या प्रश्नपत्रिकेचा फायदा होईल। तर आपण ही 2024ची क्वेश्चन पेपर बघत आहोत आणि 80 गुणांची आहे। 3 तासाचा वेळ या प्रश्नपत्रिकेसाठी आपल्याला असतो। सूचना आहेत, सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे। आवश्यक त्या ठिकाणी कोष्टक किंवा आकृतींचा वापर करायचा आहे। उजव्या बाजूचे अंक हे प्रश्नांचे गुण दर्शवतात आणि प्रत्येक एक प्रश्नाची सुरुवात नवीन पेजवर आपल्याला करायची आहे। या ठिकाणी प्रश्न पहिला आपल्या आहे आहे जो 5 गुणांचा आहे। योग्य पर्याय निवडा। सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषणात वापरली जाणारी पद्धत ही विभाजन पद्धत आहे, त्यामुळे उत्तर जे आहे ते फक्त क हे याचं बरोबर उत्तर आहे। राष्ट्रीय उत्पन्न ही एक प्रवाह संकल्पना आहे, त्यामुळे फक्त ड हे याचं बरोबर उत्तर आहे। भारताच्या पेट्रोलियम आयातीचा स्रोत हे कुवेत आणि सौदी अरेबिया आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक अ आणि ब हे याचं बरोबर उत्तर आहे। ज्या उत्तरांना हायलाईट केलेलं आहे ते या प्रश्नांची बरोबर उत्तर आहेत। सरकारच्या सक्तीच्या कार्यामध्ये पुढीलपैकी या कार्याचा समावेश होतो, तर याचं उत्तर आहे अंतर्गत कायदा व सुव्यवस्था। तर पर्याय क्रमांक 4 फक्त ब हे याचं बरोबर उत्तर आहे। वित्तीय व्यवस्थेत व्यापारी बँका मध्यस्थ म्हणून काम करतात, कारण नफा कमवणे हे याचं बरोबर उत्तर आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 फक्त अ हे याचं उत्तर आहे। हा 5 गुणांसाठी आपल्याला योग्य पर्याय निवडा प्रश्न होता। त्यानंतर पुढील 5 गुणांसाठीचा आपला प्रश्न आहे सहसंबंध पूर्ण करा। इथे नाणे बाजार अल्पकालीन निधी दिलेला आहे, तर भांडवल बाजार हा दीर्घकालीन निधी आहे। टेबल खुर्ची हे रूपोपयोगितेचं उदाहरण आहे। संगणकाची माहिती हे ज्ञान उपयोगितेचं उदाहरण आहे। कापड इथे आपल्याला दिलेलं आहे, तर कापडाची मागणी ही प्रत्यक्ष मागणी असते, त्यामुळे प्रत्यक्ष मागणी आणि अप्रत्यक्ष मागणी हे कामगार आपल्याला इथे दिसत आहे। तात्विक अडचण ही हस्तांतरित देणी आहे। व्यावहारिक अडचण हे मालाच्या साठ्याचं मूल्यांकन आहे। ज्या ठिकाणी सरकारी खर्च हा सरकारी प्राप्तीपेक्षा जास्त म्हणजे तुटीचं अंदाजपत्रक आहे। सरकारी खर्च बरोबर सरकारी प्राप्ती असेल तर समतोल अंदाजपत्रक आहे। म्हणजे हे आपले 5 गुण या ठिकाणी सहसंबंध पूर्ण करासाठी आहेत। त्यानंतर पुढचे आपले 5 गुण आहेत विसंगत शब्द ओळखा। म्हणजे दिलेल्या या प्रश्नांमध्ये आपल्याला वेगळा शब्द शोधायचा आहे। इथे दिलेला आहे जीवनावश्यक वस्तू आणि या वस्तूंची नावं दिलेली आहेत अन्नधान्य, औषधे, कार, पुस्तके। तर अन्नधान्य, औषधं आणि पुस्तकं हे जीवनावश्यक वस्तू आहे आणि कार हा विसंगत शब्द आहे। निर्देशांकाचे प्रकार भारान्वित निर्देशांक, किंमत निर्देशांक, संख्यात्मक निर्देशांक आणि मूल्य निर्देशांक। निर्देशांकाच्या प्रकारामध्ये किंमत आहे, संख्यात्मक आहे, मूल्य आहे। आपण इथे वेगळा शब्द आहे भारान्वित निर्देशांक। पायाभूत सुविधा वाहतूक, संचार, पाणी पुरवठा, अनुदान, तर इथे वेगळा शब्द आहे अनुदान। बँक खात्याचे प्रकार बचत खाते, डीमॅट खाते, आवर्त ठेव खाते, चालू खाते, तर डीमॅट खाते इथे वेगळा शब्द आहे। उत्पादन घटकाच्या किमतीचं तत्व नफा, व्याज, बेकारी भत्ता, खंड, तर इथे वेगळा शब्द आहे बेकारी भत्ता, कारण उत्पादन घटकांना दिले जाणारे नफा, व्याज आणि खंड हे मोबदले आहेत, हे तत्व आहेत आणि बेकारी भत्ता हे वेगळा शब्द इथे आहे। म्हणजे हा देखील विसंगत शब्द ओळखा हा आपल्याला 5 गुणांसाठी विचारलेला हा प्रश्न आहे। त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे खालील विधाने पूर्ण करा, हा देखील 5 गुणांसाठीचा आपला प्रश्न आहे।
आणि यामधला पहिला प्रश्न आहे, जेव्हा सीमांत उपयोगिता ऋण होते तेव्हा एकूण उपयोगिता घटते. पर्याय क्रमांक क जो आहे हे याचं बरोबर उत्तर आहे. मागणी व किंमत यांचा फलनात्मक संबंध खालील सूत्राने दर्शवू शकतो. तर याचं उत्तर पर्याय क्रमांक आहे. dx बरोबर f कंसामध्ये आहे px. भारताच्या विदेशी व्यापाराच्या निर्यातीच्या कलातील घटक आहे अभियांत्रिकी वस्तू. ब हा पर्याय बरोबर आहे. क्ष अक्षाला समांतर असलेला किंमत लवचिकतेचा मागणी वक्र. ब हे ह्याचं उत्तर आहे संपूर्ण अलवचिक मागणी. त्यानंतर पुढे आपल्याला दिलेलं आहे, एक अधिक नगसंख्येच्या विक्रीनंतर एकूण प्राप्तीत झालेली निव्वळ वाढ म्हणजे सीमांत प्राप्ती असते. तर पर्याय क्रमांक ड हे याचं बरोबर उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा आपला एकूण 20 गुणांचा प्रश्न होता. हा आपला प्रश्न पहिला होता की ज्याच्यामध्ये विसंगत शब्द ओळखा 5 गुणांसाठी होतं, सहसंबंध पूर्ण करा 5 गुणांसाठी आहे, खालील विधाने पूर्ण करा 5 गुणांसाठी होतं आणि योग्य पर्याय निवडा हे 5 गुणांसाठी होतं. असा हा प्रश्न पहिला हा 20 गुणांचा आहे आणि हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. या प्रश्नांमध्ये तुम्हाला किती मार्क मिळतात त्याच्यावरून तुमच्या अर्थशास्त्र विषयाचं जे एकूण गुण आहेत, एकूण स्कोर आहे तो वाढत जातो. त्यामुळे अर्थशास्त्राचा अभ्यास करत असताना वस्तुनिष्ठ प्रश्न जे आहेत त्या प्रश्नांचा सराव करणं खूप आवश्यक आहे. यावरचे अनेक सारे व्हिडिओ आपण बनवलेले आहेत आणि तुम्ही चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन ते बघू शकता वस्तुनिष्ठ प्रश्न. त्याचबरोबर आणखीन ज्या प्रश्नपत्रिका आहेत, प्रिव्हियस इयर ज्या क्वेश्चन पेपर्स आहेत त्या देखील तुम्ही तिथे पाहू शकता. आता आपला हा प्रश्न दुसरा आहे. हा आपल्याला 12 गुणांसाठीचा प्रश्न आहे. कोणतेही 3 आपल्याला इथे सोडवायचे आहेत. एक आपल्याला 2 गुणांसाठी असणार आहे. असा हा प्रश्न जो आहे तो 6 गुणांसाठी आहे. यामध्ये संकल्पना ओळखून ती स्पष्ट करायची असते. संकल्पना ओळखणे याला 1 गुण असतो आणि ती संकल्पना स्पष्ट करणे याच्यासाठी 1 गुण असतो आणि अशा 2 गुणांसाठीचा एक प्रश्न आपल्याला इथे आहे. आपण प्रश्न बघूया. विधान पहिलं बघूया. उदाहरण जे दिलेलं आहे ते, सफरचंदाची किंमत 10% कमी झाली असता विनयने सफरचंदाच्या मागणीत 10% वाढ केली. आता इथे किंमत आणि मागणी या दोन्हींमधला बदल हा सारखाच आहे आणि म्हणून इथे संकल्पना आहे एकक लवचिक मागणी. त्यानंतर रमाकांतने आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 80,000 उत्पन्न कर भरला. उत्पन्न कर त्यालाच म्हणतात आयकर आणि हा प्रत्यक्ष कराचा प्रकार आहे. त्यामुळे इथे संकल्पना आहे प्रत्यक्ष कर. माधुरीने 1 लाखाची एक रक्कम 5 वर्षाकरता बँकेत ठेवली. 5 वर्ष म्हणजे फिक्स जे टाईम पिरियड आहे त्याच्यासाठी बँकेमध्ये ठेवलेली आहे. फॉर फिक्स डिपॉझिट यालाच मुदत बंद ठेव असं म्हणतात. त्याचं हे उदाहरण आहे मुदत बंद ठेव. सुनीताला राज्य सरकारकडून दरमहा 30,000 निवृत्ती वेतन मिळतं. निवृत्ती वेतन हे हस्तांतरित उत्पन्न आहे आणि त्यामुळे इथे संकल्पना आहे हस्तांतरित उत्पन्न. भारताने इराणकडून पेट्रोलियम पदार्थ खरेदी केले. तर याला संकल्पना आहे आयात व्यापार आणि आपण खरेदी केलेलं आहे आणि आयात व्यापार ही संकल्पना आहे. तर अशा प्रकारे इथे आपल्याला कोणतेही 3 सोडवायचे आहेत. 5 दिलेले आहेत, कोणतेही 3 आपल्याला इथे सोडवायचे आहेत आणि 1 हा 2 गुणांसाठी असणार आहे. त्यानंतर फरक स्पष्ट करा. इच्छा मागणी हा देखील कोणतेही 3 सोडवायचे आहेत, 6 गुणांसाठी आहे. इच्छा आणि मागणी, अंतर्गत व्यापार, आंतरराष्ट्रीय व्यापार, किंमत निर्देशांक आणि संख्यात्मक निर्देशांक, नाणे बाजार आणि भांडवल बाजार, अल्पाधिकार आणि मक्तेदारी. तर अशा प्रकारे इथे आपण प्रश्न दुसऱ्यापर्यंत आलेलो आहोत. त्यानंतर प्रश्न तिसरा आपल्याला इथे दिलेला आहे. प्रश्न तिसरा आहे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणतेही 3 आपल्याला इथे सोडवायचे आहेत. हा प्रश्न देखील 12 गुणांसाठी आहे.
म्हणजे प्रत्येकी 4 गुणांसाठी एक प्रश्न विचारला जाणार आहे। प्रश्न पहिला आहे, स्थूल अर्थशास्त्राची कोणतीही 4 वैशिष्ट्ये स्पष्ट करा। आपण यावरचे व्हिडिओ बनवलेले आहेत। या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओच्या प्लेलिस्टमध्ये नक्की पाहायला मिळतील। मागणीचे प्रकार स्पष्ट करा, पुरवठ्याचे कोणतेही 4 निर्धारके स्पष्ट करा, सार्वजनिक खर्चाचं वर्गीकरण करा, निर्देशांकाच्या कोणत्याही 4 मर्यादा स्पष्ट करा। तर हा आपला प्रश्न तिसरा 12 गुणांसाठीचा असणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओची कालावधी आहे तो आपण पूर्ण प्रश्नपत्रिकेची चर्चा करतोय, त्यामुळे थोडासा हा व्हिडिओ मोठा होणार आहे, तर तो तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। त्याचबरोबर प्रश्न चौथा आपल्याला दिलेला आहे, खालील विधानाशी आपण सहमत आहात की नाही ते सकारण स्पष्ट करा। हा प्रश्न देखील 12 गुणांचा आहे। कोणतेही 3 आपल्याला सोडवायचे आहेत। यामध्ये आपल्याला सहमत असहमत याच्यासाठी 1 गुण असणार आहे आणि उत्तरासाठी 3 गुण असणार आहेत। पहिला प्रश्न आहे, असंख्य ग्राहक व विक्रेते हे पूर्ण स्पर्धेचं एकमेव वैशिष्ट्य आहे। इथे आपल्याला एकमेव हा शब्द दिलेला आहे, त्यामुळे आपण या विधानाशी असहमत आहोत, कारण पूर्ण स्पर्धेमध्ये अनेक वैशिष्ट्ये पाहायला मिळतात। जसं एकच किंमत आहे, मुक्त प्रवेश निर्गमन आहे, वाहतूक खर्चाचा अभाव आहे, त्याचबरोबर सरकारचा हस्तक्षेप नाही, अशी अनेक वैशिष्ट्ये आपल्याला पूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात। त्यामुळे हे एक वैशिष्ट्य जे आहे याच्याशी आपण सहमत नाही आहे। पुढे आहे, भारताच्या नाणेबाजाराची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, आपण सहमत आहोत। आर्थिक कल्याणाचे सिद्धांत हा सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास विषय आहे, सहमत आहे। पुरवठ्याचा वक्र डावीकडून उजवीकडे वर जाणारा असतो, सहमत आहोत। निर्देशांक हा मूळ वर्षाशिवाय तयार करता येतो, तर आपण असहमत आहोत, कारण निर्देशांकासाठी मूळ वर्ष असणं आवश्यक आहे। त्यानंतर आपला इथे प्रश्न 5वा आहे, जो 8 गुणांसाठी असणार आहे। कोणतेही 2 आपल्याला इथे सोडवायचे आहेत। प्रत्येक एक प्रश्न आपल्याला 4 गुणांसाठी असणार आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न अतिशय सोपा असतो आणि या प्रश्नामधले 8ही गुण मिळवण्याची शक्यता जी आहे ती 100% असते। त्यामुळे या प्रकारचा जो प्रश्न आहे तो काळजीपूर्वक बघणं, त्याचं वाचन करणं अत्यंत आवश्यक आहे। तर आपण हा प्रश्न बघूया। इथे आपल्याला एक GST बिलाची पावती दिलेली आहे। इथे रजिस्टर, पेन, पेन्सिल, रबर, स्केल यासारख्या वस्तू दिलेल्या आहेत, त्यांची संख्या दिले, त्यांचा दर दिले आणि रक्कम दिले। एकूण रक्कम दिलेली आहे किती, CGST म्हणजे स्टेट टॅक्स असेल आणि जी सेंट्रल टॅक्स असेल, दोन्ही मिळून एकूण बिलामध्ये ॲड झालेली रक्कम हा GST क्रमांक दिलेला आहे। तर यावरचे आपण आता प्रश्न बघूया। वस्तू व सेवा कराचे संक्षिप्त नाव लिहा। तर वस्तू आणि सेवा कराचं नाव आहे गुड्स आणि सर्व्हिस टॅक्स, तर त्याला संक्षिप्त म्हटलेलं आहे, तर GST हे संक्षिप्त नाव आहे। वरील बिलात CGST आणि SGST आणि CGST किती टक्के लावलेला आहे, तर आपल्याला इथे दिसतं दोन्हीही 6% लावलेला आहे, त्यामुळे याचं उत्तर 6 आहे। वरील बिलात पेनचा मूळ दर किती आहे। आता इथे पेन दिलेला आहे आपल्याला आणि या पेनचा इथे मूळ दर दिलेला आहे की 1 पेन 8 रुपयासाठी दिलेला आहे। त्यानंतर पुढे आहे, विक्रेत्याचा GST नंबर काय आहे। इथे आपल्याला GST नंबर दिलेला आहे, हा विक्रेत्याचा GST नंबर आपल्याला इथे दिसत आहे। त्यानंतर पुढे आपला हा झाला 4, प्रत्येकी एक प्रश्न हा 1 गुणांसाठी इथे विचारलेला आहे। पुढील प्रश्न हा आहे, खालील आकृती अभ्यासून आकृतीच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। इथे आपल्याला मागणी आणि पुरवठ्याची आकृती दिलेली आहे। पूर्ण स्पर्धेतील किंमत निश्चितीची ही आकृती आहे। इथे य अक्षावर किंमत आहे, क्ष अक्षावर मागणी पुरवठा आहे आणि इथे 300 किमतीला 3000 इतका मागणी आणि पुरवठा समान आहे, त्यामुळे या किमतीमध्ये किंमत निश्चित झालेली आहेत। यावरची प्रश्न आपण बघूया। वरील आकृतीत क्ष अक्षावर काय दर्शवलेलं आहे, तर क्ष अक्षावर मागणी आणि पुरवठा दर्शवलेला आहे। कोणत्या किमतीला मागणी पुरवठ्याचा समतोल साधला आहे, तर 300 या किमतीला मागणी आणि पुरवठा समतोल आहे। वरील आकृतीत य अक्षावर काय दर्शवलेलं आहे, तर किंमत दर्शवलेली आहे। वरील आकृतीत मागणी आणि पुरवठ्याचा समतोल कोणत्या बिंदूने दर्शवलेला आहे, तर इथे स बिंदूने दर्शवलेला आहे।
अशा प्रकारे हा देखील प्रत्येक एक प्रश्न 1 गुणांसाठी आहे आणि प्रश्न 5वा विद्यार्थी मित्रांनो अतिशय सोपा असा प्रश्न असतो आणि इथे हमखास 8 गुण मिळण्याची शक्यता असते, तेव्हा काळजीपूर्वक या प्रश्नांची उत्तरं सोडवणे. हा प्रश्न 5व्या मधलाच आपला एक उतार्यावरचा प्रश्न आहे. इथे आपल्याला मागणीनुसार अर्थव्यवस्था दिलेली आहे आणि आपला हा उतारा पूर्ण दिलेला आहे. तर आपण आता हा उतारा पूर्ण वाचणार नाही आहे, फक्त याचे प्रश्न बघणार आहोत. आणि कारण व्हिडिओचा आपला कालावधी जो आहे तो अधिक मोठा होत चाललेला आहे, तर त्याच्यासाठी आपण हा व्हिडिओ हे उतारा वाचणार नाही आहे, पण यावरचे आपण प्रश्न बघणार आहोत. मागणीनुसार अर्थव्यवस्थेला काय म्हणतात? तर मागणीनुसार जी अर्थव्यवस्था आहे ती म्हणजे डिजिटल मार्केट, तंत्रज्ञान कंपन्यांनी वस्तू व सेवांचे तात्काळ वितरण करून ग्राहकाची मागणी त्याच्या इच्छेनुसार पूर्ण करण्यासाठी तयार केलेली आर्थिक क्रिया हो. हे इथे उत्तर आपल्याला दिलेलं आहे मागणीनुसार अर्थव्यवस्थेचे. पुढे दिलेलं आहे मागणीनुसार अर्थव्यवस्थेची कोणतेही 2 उदाहरणे लिहा. इथे आहे राईड शेअरिंग प्लॅटफॉर्म आहे, उबर ओला आहे, तसेच घरपोच किराणा पोचवणारे बिग बास्केट आहे, डुइन्झो आहे, रिलायन्स जिओ मार्ट आहे. अशी ही मागणीनुसार अर्थव्यवस्थेची काही उदाहरणं आहेत. हे दोन्ही प्रश्न 1-1 गुणांसाठी आहेत आणि पुढचा प्रश्न जो आहे वरील उतार्याविषयी आपलं मत लिहा. हा 2 गुणांसाठी आपला इथे प्रश्न आहे. अशा प्रकारे हा आपला प्रश्न 5वा पूर्ण झालेला आहे. प्रश्न 6वा जो आहे तो आपला सविस्तर उत्तरे लिहा आहे आणि इथे 2 आपल्याला सोडवायचे आहेत. प्रत्येक एक प्रश्न 8 गुणांसाठी आहे आणि हा प्रश्न 16 गुणांसाठी असणार आहे. यातला पहिला प्रश्न आहे राष्ट्रीय मापनाच्या कोणत्याही 2 पद्धती स्पष्ट करा. आहे घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत स्पष्ट करून गृहीतके स्पष्ट करा. मागणीच्या किंमत लवचिकतेची संकल्पना स्पष्ट करून किंमत लवचिकतेचे प्रकार स्पष्ट करा. या 3 प्रश्नांपैकी आपल्याला कोणतेही 2 प्रश्न सोडवायचे असतात. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण ही जुलै महिन्यात झालेली आपली महाराष्ट्र बोर्डाची जी प्रश्नपत्रिका आहे त्याची उत्तरं आणि त्याचं थोडक्यात आपण इथे चर्चा केलेली आहे. ही प्रश्नपत्रिका विद्यार्थी मित्रांनो तुम्ही घरी सोडवू शकता. 3 तास वेळ लावून ही प्रश्नपत्रिका सोडवण्याचा प्रयत्न करा. त्याची सर्व उत्तरं लिहिण्याचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला प्रश्नपत्रिका कशी असते, किती सोडवली जाते, कशा प्रकारे उत्तरं लिहिता येऊ शकतात हे आपल्याला याच्यावरून समजेल. आपण या चॅनलवरती अनेक सारी प्रश्नपत्रिका सोडवलेल्या आहेत आत्तापर्यंतच्या, त्या देखील तुम्ही अभ्यास करू शकता आणि बरेचसे आपण वस्तुनिष्ठ व्हिडिओ देखील आपण टाकलेले आहेत, ते पण तुम्ही बघू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.